हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळ सकाळ मी पिल्लूला घेऊन गेलेली खाली. रोज सकाळी तिला घेऊन जातो आणि आज पिल्लूच्या बाबांना खूप सारी झोप होती, सो मीच घेऊन आली. म्हटलं कामं काय नंतर होतच जातील. अर्धा तास फिरलो, नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी तिला थोडा बनाना दिला, कारण का हे तिचं रुटीन मी आठवड्याभरापासून फॉलो करते. सो तिला बनाना फीड केला. ते झाल्यानंतर ती थोडा वेळ खेळली वगैरे. आमचा नाश्ता होईपर्यंत खेळली. ऑलमोस्ट ती 11पर्यंत खेळत होती, 11 11:30 नंतर ती 11:30 ते 1 पावणे 1पर्यंत झोपते. हे तिचं आता रुटीन मला समजलं आहे की ते फॉलो करते ती. आता हे कितपर्यंत फॉलो करते माहीत नाही. आता जोपर्यंत हे रुटीन चालू आहे त्याप्रमाणे मला चालावं लागणार आणि ते बरं पडतं मला. सो माझी साबुदाणाची खिचडी पण खाऊन करून वगैरे झालेली. आणि तुम्हाला मी आता सांगते, जर तुमच्याकडे पण जर असं भांडं असेल तर तुम्ही आहे ना, हे जो वरचा ट्रे आहे तो इझिली निघतो, तो अगदी वॉश करून ठेवायचा. आणि हे जे खाली आहे ना, खाली पण इथे हे जे मधल्या पॅसेजमध्ये आहे ना गोल सर्कल आहे, तिथे पण खूप सारी घाण जमा होते साबणाची. सो हे ना तुम्ही डेली असं क्लीन करत जा, नाहीतर ना खूप तिथे घाण साठून ना असं गुळगुळीत तो पार्ट होतो. त्याच्यामुळे अगदी नीट क्लिनिंग करत जावा तुम्ही डेली. तर मी आज तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगेल की ज्या मी फॉलो करते, काय करते ते तुम्हाला सांगेल मी आज या व्हिडिओ थ्रू. सो मी असं रोज भांडी धुवून झालं की मी हे रोज क्लीन करते. रोज म्हणजे फक्त नाईटलाच मी हे पुरं असं क्लीन करते. आज मी करत होतो तिथं तुम्हाला दाखवलं. आणि स्क्रब पण ना मी तिथे बाजूला असा छोटासा ट्रे लावला आहे. आणि आपली भांडी वगैरे घासून झाली ना की आपण आहे ना, जे स्क्रबर आहेत ना ते नीट अगदी वॉश करून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न नाही राहायला पाहिजे, अशा प्रकारे वॉश करायचं आहे. नाहीतर ना ते खूप खराब होतं आणि त्यातून स्मेल येतात आणि कॉक्रोच पण येतात. त्याच्यामुळे कॉक्रोच येतात. आणि बघता ह्याच्यात असं पाणी साठून राहतं. त्याच्यामुळे मी असा हा ट्रे घेतला आहे मीशोवरून, जेणेकरून ह्याच्यात ठेवलं की हे पाटी असे होल्स आहेत, त्याच्यात ना ते पाणी सगळं ड्रेन होऊन निघेल आणि ते ड्राय होईल. तर याच्यातून पाणी निघेल आणि ते ड्राय होईल. ड्राय झाल्यानंतर कसं नेक्स्ट डे यूज करायला अगदी नीट म्हणजे चांगलं वाटतं आणि ते खराब पण नाही लवकर होत. आणि ते जेव्हा पाणी पुरं ड्रेन होणार त्यानंतर जो हे आहे तो मी खाली शिफ्ट करेल. आणि मला आता पिल्लूची जी आहे ती बॉटल वॉश करायची होती. सो मी हे मदर्स पर्सचं लिक्विड क्लिन्झर मागवलं आहे सध्या. आधी मी असं गरम पाण्याने धुवायची, पण आपण आता कुठे बाहेर गेलो तर आपल्याला गरम पाणी अवेलेबल नाही होणार. आपल्याकडे असतं तरी पण ते एवढं यूज नाही होणार. सो ह्याच्याने ना आपण बॉटल, टॉयज, निप्पल्स वगैरे ना सगळं वॉश करू शकतो. आणि एकदम चांगलं आहे आणि एकदम हार्श पण असं स्मेल नाही आहे त्याचा. आणि इथे दिलेलं आहे की कशा प्रकारे यूज करायचं, त्याप्रमाणेच यूज करायचं. इथे दिलेलं आहे की हे आपण ह्याच्याने वॉश केलं ना की ऑलमोस्ट रनिंग वॉटरमध्ये आपल्याला 5 ते 6 सेकंड नीट वॉश करायचं आहे. 2 टाईम असं करायचं आहे, जेणेकरून जे लिक्विड आहे ते सगळं निघून जाईल. आणि मला हे पडलेलं 249ला. जर तुम्ही पण कुठे ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला पण बॉटल क्लिनिंगचा प्रॉब्लेम होत असेल ट्रॅव्हलिंगमध्ये, तर सो तुम्ही हे जे लिक्विड आहे ते ऑर्डर करा. हे मी फ्लिपकार्टवरून घेतलं. आणि वॉश करायला ना मी असं स्पंजसारखा स्क्रबर घेतला आहे, जेणेकरून त्याच्यावर असे रॅशेस वगैरे पडणार नाहीत. सो आता मी नॉर्मली घेते, कारण का मला 2 बॉटल वॉश करायचं आहे आणि पाण्याचा जार पण वॉश करायचं आहे. सो मी आता हे बॉटल आहे ते आधी नीट नॉर्मल पाण्याने वॉश करून घेईल, जेणेकरून जे दूध वगैरे लागलेलं आहे ते निघून जाईल. आणि नंतर ते स्क्रबरनी नीट अगदी घासून त्याला गरम पाण्यामध्ये हे करेल. आणि त्याचा स्मेल पण असा एकदम हार्ड स्मेल नव्हता, सॉफ्ट स्मेल होता. त्याच्यामुळे ना ते आणि कसं एकदम डार्क स्मेल आला तरी बाळा लोकांना शिंक येते. आपले डिटर्जंट पावडर्स वगैरे असतात, आपले बार असतात कपडे धुवायचे, ते पण त्यांचा स्मेल पण खूप हार्ड असतो. म्हणून बेबीचे ना कपडे धुवायचे पण लिक्विड वगैरे अवेलेबल झाले. त्यांचा जो स्मेल असतो ना तो एकदम सॉफ्ट स्मेल असतो. त्याच्यामुळे त्यांना असे शिंक नाही होत, काय त्रास नाही होत. काय बाळांना खूप ॲलर्जी होते. तर तुम्ही बघते मी कशाप्रकारे नीट अगदी सगळं आहे ते वॉश करते. कारण का आपण जर हायजीन मेंटेन ठेवली ना तर बाळ आजारी अजिबात पडत नाही, त्याला काही डिसीज होत नाही किंवा काही सर्दी, खोकळा, ताप असे काहीच त्याला ॲलर्जी होत नाही.
सो आपण सगळं एकदम हायजीन नीट मेंटेन ठेवलं, घरी नीट क्लिनिंग ठेवली तर कोणीही आजारी पडणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या डेली लाईफमध्ये डेली यूजमध्ये अशा असतात की ते आपण डेली यूज करतो आणि त्या नीट हायजिनिक ठेवल्या नाही तर त्याच्यामुळे आपल्याला आजार होणारच. सो त्यामुळे ज्या डेलीच्या गोष्टी आहेत त्या मी कशाप्रकारे मेंटेन ठेवते, काय ठेवते, कशी क्लिनिंग करते डेलीच्या गोष्टीचे, डेली यूजच्या गोष्टीचे, ते मी तुम्हाला आज दाखवते. आणि हे वॉश केल्यानंतर मी गरम पाण्यामध्ये त्यांना अगदी बॉईल करत ठेवते. ऑलमोस्ट मी त्यांना 5 to 6 मिनिट बॉईल करते गरम पाण्यामध्ये, जेणेकरून जे पण बॅक्टेरिया असतील ते मरून जातील. ते झाल्यानंतर मला हे पिल्लूचं मी ह्याच्यात पाणी गरम करते. सो हे पण मी त्या लिक्विडनीच वॉश करेन. आधी मी आहे ना आपलं डिटर्जंट आहे ना त्याच्याने वॉश करायची, पण तो स्मेल राहायचा त्या पॉटला, मग मला आहे ना ते 4-5 वेळा वॉश करायला लागायचं. आणि मी काय करते आता ह्याच्याने जरी मी धुतलं ना तरी त्याच्यात मी 2दा पाणी गरम करते आणि ते बेसिंगमध्ये ओतते, नाही तर कुठेतरी यूज करून घेते, नाही तर बाल्कनीमध्ये असं गरम पाणी ओतते आणि मग नंतर परत चांगलं पाणी यूज करते. असं मी करते, कारण का थोडं ना थोडं असं स्मेल किंवा लिक्विड कुठे राहिलं तर प्रॉब्लेम नको, त्याच्यामुळे असं करते. जर तुम्ही पण असं करत असाल, वॉश करत असाल तर 2दा पाणी गरम करा, 2दा ते थ्रो करा आणि मग नंतर ते आपण चांगलं पाणी टाकून यूज करा. आणि जो मी स्पॉन्ज घेतलेला तो मी अशा प्रकारे अगदी नीट वॉश करते, कारण का हा मी एकच स्पॉन्ज ठेवला आहे पिल्लूच्या बॉटल्स किंवा कोणत्याही गोष्टी आहेत. आणि मी ह्याला असं क्लिप लावले आणि ते वरती मी असं सुकट ठेवलं, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ना ते निघून जाईल आणि ड्राय झालं की मी एका बॉक्समध्ये ठेवेल. आणि हे पण आपण डेली यूज करतो, प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच असेल. याच्यात कापूर आपण जाळतो, जे की डेली साफ केलं पाहिजे. मी कापूर जाळून झाला की सकाळी किंवा संध्याकाळी त्याला नीट अगदी पुसून घेते, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. आणि जे मध्ये काळं दिसते तिथे मेन म्हणजे तिथून इलेक्ट्रिक काय म्हणतात ते पास होतं, त्याच्यामुळे ते काळं पडले. ते कितीही आपण घासलं तर ते खराब होणार, त्याच्यामुळे नॉर्मल वाईप करून घ्यायचं, जेणेकरून ते अजून खराब नाही दिसावं. सो मी असं हे डेली बेसिसला वाईप करून घेते. आणि हे जे कॉलिनचं माझ्याकडे रिकामी बॉटल होती तर मी ह्याच्यात ना डेटॉलचं पाणी करून ठेवलं आहे, कारण का पिल्लूला आम्ही होल डे डायपरवर ठेवत नाही, तिला पॅन्टीज घालतो, त्याच्यामुळे शू वगैरे केली ती लादीवर केली किंवा असं काय झालं की आपण ते पुसतो आणि नॉर्मली पुसतो, पण मी काय करते नॉर्मली वाईप करते, नंतर मग मी डेटॉलच्या ह्या स्प्रे मारते आणि परत एकदा वाईप करते, जेणेकरून सगळं क्लीन राहील. कारण का ती फ्लोअरवर खेळते. आणि मी जेव्हा लादी पुसते तेव्हा मी त्याच्यामध्ये लिक्विड आणि आपलं डेटॉल हे टाकतेच, कारण का हायजीन मेंटेन ठेवलं तरच बाळ आपलं नीट राहणार. नंतर तुम्हाला दाखवत होती की पिल्लू आणि तिचे बाबा अजून पण झोपलेले. सगळं झाल्यानंतर मी बेसिंग पण अगदी नीट धुते, कारण का बेसिंग अशी गोष्ट आहे की आपण तिथे डेली प्रत्येक मिनटाला प्रत्येक तासाला आपण तिथे जात असतो, त्यामुळे ती क्लीन असलेली चांगले, त्याच्यानेच हायजीन मेंटेन होतात आणि तिथूनच बॅक्टेरिया येतात. सो त्याच्यामुळे ते अगदी मी क्लीन करून ठेवते नीट. आणि सगळे माझे नॉर्मल कामं झाल्यानंतर मी थोडासा चहा ठेवला मला, कारण का खूप इरिटेट झालेली कामं करून आणि पिल्लू पण आता झोपते, त्याच्यामुळे कामं माझी ती पटपट होऊन जातात, जेवण वगैरे सगळं होऊन जातं. आणि आज उपास होता त्याच्यामुळे जेवणाचं टेन्शन नव्हतं. आणि तुम्हाला मी दाखवते की मी कशाप्रकारे जुगाड करते. एक फ्रीजवर फोन लावते, एक रिंग लाईटला फोन लावते असा स्टँडला, आणि इथून सगळं दिसतं मला की पिल्लू आणि पिल्लूचे बाबा कसे झोपले. तर तुम्ही बघता ती दोघं कशाप्रकारे झोपलेत अगदी. हा पिल्लूचा चांगला झोपायचा टायमिंग आहे. आता ती 1:45 पर्यंत उठणार, त्याच्यानंतर मी तिला भरवणार वगैरे ते नॉर्मल. आणि ती उठलेली पण, मग तिला मी नाचणीचं सत्व केलेलं आज, ते भरवत होती. आणि तिला मी सारखी ती किचनमध्ये होते म्हणून तुला डब्बा दिलेला खेळायला. आणि आता मी तिचं भरवून वगैरे तिला झालं आणि ॲज युजल ती स्पूनसोबत खेळत होती. नंतर ती ऑलमोस्ट 3 पर्यंत खेळली आणि मग नंतर मी तिला झोपवलं आणि परत मग माझ्या कामाला लागले, कारण का अर्धी कामं पेंडिंग होती. दीपकला काय मी उठवलं नाही, म्हणजे पिल्लूच्या बाबांना मी म्हटलं आज त्याची झोप होऊन दे, कारण का सकाळी जास्तच त्याला झोप आलेली. सो म्हटलं झोपून दे, पिल्लूला बघेल रात्री तिचे बाबा बघतील, कारण का बाबांना सुट्टी आहे. सो
आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते की मी पिशव्या कशा अरेंज करते. सगळ्यांच्या घरी अशा पिशव्या पडलेल्याच असतील कुठे ना कुठेतरी. भाजी वगैरे आणायला किंवा ग्रोसरी आणायला आपल्याला पिशव्या लागतातच. ही जी नेटची बॅग आहे ती आपली भाजी स्टोअर करायची आहे. तर मी काय करते, प्रत्येक बॅग आहे ना अशा प्रकारे घडी करते आणि त्याच्यामध्ये अशी स्टोअर म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवते, जेणेकरून जिकडे तिकडे मेस होत नाही आणि नीट अगदी पद्धतशीर राहतात. तर तुम्ही बघते मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करते. जर तुमच्याकडे पण अशा बॅग्स वगैरे असतील, तुम्ही पण कुठे पण टाकत असाल, असे कुठे पण ठेवत असाल, तर अशी छोटीशी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात नेटची पिशवी असते भाजीची स्टोअर करण्याची. त्यातली एखादी घ्यायची आणि आपण असे बॅग्स आहेत ते स्टोअर करून ठेवायचे, जेणेकरून असं एकदम सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित राहतात. तर हे एक तुम्हाला मी आयडिया सांगितली. आणि आत्ता मी तुम्हाला अजून एक सांगते की आपण कपडे सुकत घालतो ते दोरीवर घालतो, त्याच्यामुळे कसे कपड्यांना रिंकल्स पडतात. तर काय करायचं, कपडे दोरीवर टाकत असाल तर हँगरला लावा आणि सुकत घाला, जेणेकरून कपडे लवकर पण वाळतील. आणि आपल्याला कसं बाल्कनीमध्ये जास्त दोरी नाही आवडत, त्याच्यामुळे डीमार्टमध्ये अगदी फक्त आपल्याला जेव्हा हवे तेव्हा लावायची आणि जेव्हा हवे तेव्हा काढायची, अशी पण दोरी आता अवेलेबल झाली. तसं पण तुम्ही यूज करता. मी तशाच आता दोऱ्या यूज करते, कारण का बाल्कनीमध्ये काय ठिकाणी ज्या दोऱ्या आहेत त्या चांगल्या नाही वाटत. सो तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे हँग केलेत. आता हे सुकलं की ती दोरी पण मी रिमूव्ह करणार आणि सगळं झालं आणि प्रेस करायची जरूरत पण. आणि आज मी आहे ते रात्रीसाठी बनवत आहे राजस्थानी डिश, राजस्थानी गट्टे की सब्जी. तुम्हाला नाव माहितीच असेल, तर ती मी फर्स्ट टाईम करते. तर मी इथे 3-4 चम्मच बेसन घेतले, फक्त दोघांसाठी करणार आहे त्याच्यामुळे थोडंसंच करणार आहे. आणि आपले घरगुती मसाले आहेत, लाल तिखट टाकते, धणे पावडर, हळद आणि मीठ थोडंसं असं टाकून ना ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, त्याच्याने कसं बाइंडिंग नीट होते आणि नीट अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदम आपण पीठ कसं मळतो तसं ते अगदी नीट मळून घ्यायचं आहे. आणि ते मळल्यानंतर ना त्याचे असे गोल गोल हे बनवायचे. तुम्हाला पुढे समजेलच काय नक्की कसं करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं. दोघांसाठी तर आम्हाला थोडंसंच बस झालं, फक्त 2च गोळ्यांचं मी केलं. बघताय तुम्ही केवढंसं पीठ घेतलं मी. आणि आता आपल्याला अशा प्रकारे ते बाइंड करून घ्यायचे नीट. असे मी 2 रोल केलेत. आता हे 2 रोल आहेत ते असे 2 रोल मी करून घेतलेत. आणि त्याला आता मी पाण्यामध्ये बॉईल करायचं आहे. आधी पाणी गॅसवर ठेवायचं आहे, थोडंसं गरम झालं की ते त्याच्यामध्ये सोडायचं आहे, जेणेकरून ते चांगले शिजतील. आणि आता बघताय माझं बॉईल करून झालं, हार्डली 5 to 6 मिनिटमध्ये बॉईल होऊन जातात ते, अगदी शिजून जातात पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आता मला ग्रेव्ही प्रिपेअर करायची होती. सो मी लसूण घेतले, जिंजर घेतलं आहे, टॉमॅटो घेतलेत 3, कांदे घेतलेत 2. आणि ते ग्राइंड झाल्यानंतर आणि हे जे थंड झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला बारीक असे गोल गोल पीसेस करून घ्यायचे. जेवढं जसं तुम्हाला पीसेस हवे तसे तुम्ही करू शकतात, बारीक जाड. आणि आता ते काय करायचं, आपल्याला तेलामध्ये ना थोडं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्ही पण मी मिक्सरला ग्राइंड केले. आणि आता जे गठ्ठे आहेत ते आपल्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर मी नॉर्मली थोडंसं तेल टाकून घेते. आता तुम्ही बघता एक साईड शिजली, थोडंसं असं क्रिस्पीनेस घ्यायचं, म्हणजे थोडं भाजी टाकलं, ग्रेव्हीत टाकलं की चांगली चव येईल त्याच्यामुळे. सो आता मी हे ना चांगलं शॅलो फ्राय करून घेईल अगदी दोन्ही साईडून. तुम्ही पण अशा नवीन नवीन डिश ट्राय करत राहा. मी ही बघितलेली रेसिपी, मी म्हणायची की करेल पण टाईमच नाही भेटायचा. आणि आज सॅटर्डे होता, दीपकचा फास्ट होता. सो पटकन म्हटलं ही रेसिपी करते. आणि दोघं पण झोपलेले तेव्हाच ही मी रेसिपी केली पटकन. आणि ते माझ्या तेलामध्ये झाले फ्राय करून. आता जे मी वाटण तयार केलेलं ते तेलामध्ये नीट अगदी परतून घेणार आहे, त्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत, जेणेकरून लास्टला आपली भाजी होते, नंतर मग पाणी सुटतं ग्रेव्हीला. त्याच्यामुळे अगदी नीट शिजवून घ्यायची ती ग्रेव्ही आपल्याला, झाकण लावून तेल सुटेपर्यंत. अगदी 5 ते 7 मिनटं लागतात नीट शिजायला. नॉर्मली वाटण टाकलं की शिजवून घ्यायचं, परत मसाले टाकले की पण झाकण लावून शिजवून घ्यायचं, जेणेकरून तेल चांगलं सुटतं आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती चांगली शिजून जाते, पाणी नाही सुटत ग्रेव्हीला. सो आता मी आपले जे घरचे नॉर्मल मसाले आहेत ते ॲड करते. लाल तिखट मी 3-4 चम्मच घेते, कारण का थोडंसं स्पायसीस चांगलं वाटतं. आणि हळद,
धणे पावडर आणि आता मी ते अगदी व्यवस्थित एकत्र करून घेईल आणि परत लीड ठेवेल जरा वेळ, जेणेकरून ते मसाले अगदी एकजीव होतील आणि शिजतील. आणि माझ्याकडे दही नव्हतं तर सो ग्रेव्ही कशी थिक होईल म्हणून मी थोडंसं बेसन मिक्स केलं पाण्यात आणि ते टाकलं. तर आता ग्रेव्ही तुम्ही बघताय थोडासा थिकनेस आला आहे. आणि जे गट्टे आहेत ते मी तेलामध्ये फ्राय केलेले, ते शॅलो फ्राय केलेले, ते आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलेत आणि आता थोड्या वेळाने ते सॉफ्ट होतील. एवढे पण सॉफ्ट होणार नाहीत पण होतील, कारण का आपण ते तेलामध्ये फ्राय केलेले आहेत ऑलरेडी. काय जणं ते असंच पण टाकतात आणि काय लोक फ्राय करतात, पण फ्राय केलेलं चांगलं म्हणून मी फ्राय केले. आणि आता मीठ टाकलं आहे, थोडंसं कोथिंबीर टाकले आणि अशा प्रकारे माझी जी भाजी आहे फर्स्ट टाईम मी ट्राय केलं आहे. आता डोंट नो कशी होईल, चांगलीच झाली असेल. आणि भाजी झाल्यानंतर फक्त भाजीच केली, त्यानंतर मी पिल्लूला घेऊन खाली राऊंड मारायला गेलेली. आज मी तिला फर्स्ट टाईम रोडवर नेलेली, म्हणजे आधी मी तिला बिल्डिंगमध्ये फिरवायचे, आज तिला रोडवर. आणि आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाय बाय.